नमस्कार मित्रांनो, मी निलेश मुकणे आणि मी मासेवाला ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आलो आहे माशाला आणि कोयना नदीला माशाला आलो आहे. आणि आज मी लेट झालो, बाकी सगळी लोक आहेत ती पुढं गेलीत आणि मीच राहिलो मागं. तर बघा कली हे पाठी घेऊन चालले आणि आम्ही दोघंच आहे. तर बघा सगळे जमलेत आणि ते तिकडं जाळी दुरुस्त करतायत. तर बघा हा भोर जाळ आहे असं गोल, आणि ते दुरुस्त करण्यासाठी त्यांनी पसरून ठेवलंय. बघा म्हशी पाण्याचा आनंद घेत आहेत. सकाळ सकाळ आपल्याला सकाळ सकाळ थंडी लागते आणि म्हशींना बघा थंडी लागत नाही, त्यांना गरम होत आहे. नवीन कोऱ्या जाळ्याने मासे पकडणार आहे आणि नवीन जाळ असल्याशिवाय मासा भेटत नाहीत. तर बघा पाण्यात शिरलोय आणि आता मारणार आहे बुड्या, आणि बुड्या मारून मासे पकडणार आहे. तर आता बुड्या मारणार आहे आणि ते बघा तिकडं बाहेर मासा काढतायत बुड्या मारून मारून. आणि बघा इकडं रवी पण आहे, बुड्या मारतोय. तर बघा रवी बुड्या मारतोय. जाळं सोडलेलं आहे ते सरकवत नेतोय मी दगडीतनं पुढं पुढं असं. अलीकडच्या कडेला आहे ते पलीकडच्या साईडला नेतोय. तर आज खूप बुडून बुडून थंडी वाजते आणि बघा एवढे मासे पकडलेत. बघा वाटा केलाय, वाट्यामध्ये मासे पकडलेत. ते बघा जाळे वाढतायत दोघंजण. तर बघा एवढे मासे पकडलेत आणि हे जाळं आहे. बघा हे असं जाळं टाकलंय, असं गोल असं काय टाकलंय आणि तिकडं काढले बाहेर. हे बघा सुनीलची टीम वरच्या डावात मासा पकडा गेली होती, आता निघून आलेत, घरी जात आहेत. तर मित्रांनो सगळी माणसं आहेत ती सगळी बाहेर निघालेत आणि काही लोक गेलीत पण. आणि आता मी पण निघतो बाहेर आणि आता वाजले 4. आमचा टायमिंग आहे 4चाच. 4 वाजता बाहेर निघाल्यावर 5-5:30 वाजतात गावात पोचायला आणि 6-6:30 वाजेपर्यंत सगळे मासे संपतात. तासा दीड तासात मासे संपतात. तर आता मच्छी विकायला चाललो आहे आणि मच्छी भेटली बघा. बघा एवढी मच्छी भेटली आणि अजून पण तिकडं पाटीमध्ये मच्छी आहेत, पाटीमध्ये आहेत मासे अजून. तर आता आम्ही निघतोय बाहेर. मासे पकडून झालेलं आहे यांचं आणि हे आंघोळ करतायत आता. तर बघा हा दीपक मासे साफ करतोय. बघा एवढे मासे भेटले त्याला. इकडे दाखव, मोठं मास थोडी. तर बघा ह्या पाटीमध्ये पण मासे भेटले आणि बघा भरपूर मासे भेटलेत आज दीपकला. तर बघा रवी जेवून झालेलं आहे रवीचं. बघा त्याची आई. आणि हे बघा
मासे कालवणाला घरी घेतलेत बघा. तर हा कोळशीचा मासा आहे, ह्याला काट असतात खूप. हा बघा, हा पण मोठा मासा आहे कोळशीचा, ह्याला काटे भरपूर असतात. आणि हा खवले आहे. आणि हा बघा, हा पाता आहे, हा लहान मुलाला घेतलाय पाता. तर बघा, हे जेवायला लेट झालीत, आता वाजलेत 4 आणि 4 वाजता हे जेवतायत. एवढा दिवसभर मासे पकडत होते. तर बघा, हे पाटी भरून मासे भेटलेत आज बघा, पाटी भरून भेटलेत. तर बघा, मासे पकडलेत उमेशने. आणि हे बघा, मरळीचे मासे पण आहेत बघा, मरळीचे मासे आहेत. मरळीचे मासे 3 आहेत त्याच्यात. हा, वाम पण आहे बघा, हे बघा वांब आहे, मोठी तरी 1/2 किलोची वांब आहे. आणि बघा, मरळीचा मासा आहे, एक 1.5-2 किलोचा आहे. हा पण एक तेवढाच आहे, 1.5-2 किलोचा आहे बघा. आणि हा मोठा मासा आहे, हा मरळीचा तरी 3-4 किलोचा मासा होईल हा मोठा. तो मरळीचा मासा आहे. 2 मासे घेतलेत बघा, 2 मासे घेतलेत मरळीचे. आणि हे पार्सल घेतलेत, एक गिरायकाने फोन करून मागितलेत, त्यामुळे आता हे त्याला घेतलेत. तर बघा, सगळ्यांची तयारी झाली गावात मासा विकायला जाण्यासाठी. तर बघा मित्रांनो, खांद्याला ओझ आहे, जाळं आहे आणि साहित्य आहे. तर चाललोय आता मी गाड्यांपाशी. गाडी काही नदीवर येत नाही, गाडी रोडवर आहे आणि लय लांब आहे, तर गाडीपर्यंत चालत जायला लागतं. गाडी नदीवर येत नाही आणि रस्ता नाही. तर आता जातोय मासा विकायला. तर आपण थांबू आता इथंच. असं नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मी मासेवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.